नागपुर में निष्ठावान कार्यकर्ताओं के साथ हो रहे अन्याय का मुद्दा गर्मा गया है। प्रभाग क्रमांक 35D के शिवसेना वेदकीय मदद कक्ष के पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा ने संगठन में बाहरी लोगों को प्राथमिकता दिए जाने पर कड़ा सवाल उठाया है। नागपुर में निष्ठावान कार्यकर्ताओं के साथ हो रहे अन्याय को लेकर असंतोष खुलकर सामने आ रहा है। पार्टी के लिए जमीन पर लगातार मेहनत करने वाले, हर आंदोलन, हर चुनौती में संगठन के साथ खड़े रहने वाले कार्यकर्ताओं को आज उपेक्षा का सामना करना पड़ रहा है। शिवसेना वेदकीय मदद कक्ष के पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा ने इस स्थिति पर गंभीर चिंता व्यक्त की है। उन्होंने कहा कि निष्ठा और संघर्ष की बजाय बाहरी लोगों को तरजीह देना संगठन की जड़ों को कमजोर करना है। माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आमचं निवेदन आहे आणि श्रीकांत दादा शिंदे साहेबांना पण आमचं एक निवेदन आहे आणि आमचे आरोग्यदेव मंगेशजी चिवटे साहेबांना हे जे आपल्या आज वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयामध्ये जे आपले 6 उमेदवार होते वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, त्यांना सुद्धा साहेब युती केली आणि युती अशा लोकांना दिली की जे बाहेरून आलेले आहे, अशा लोकांना तिकीट देण्यात आली आणि आज जे कार्यालयामध्ये बसून आहे सर्व आपले उमेदवार हे निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि आपल्या शिवसेनेसाठी त्यांनी दिवसरात एक करून आपण स्वतः पाहिलेले आहे की आरोग्याचं नागपूर शहरात काय विषय होता आणि आज नागपूर पासून तर अख्ख्या विदर्भाला आरोग्य सेवा किती मिळून दिलेली आहे आणि आपल्या आदेशाने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आज निवडणुकीचा फॉर्म तिथे जमा केला आणि आम्हाला बोललं आशिष जयस्वाल सरांनी आणि कृपाल तुमाने सरांनी तर चक्क सांगितलं की म्हणे आम्ही तुम्हाला कुठून बी फॉर्म देणार आहे। तर आमचा फक्त एकच प्रश्न आहे की असं जसे कृपाल तुमाने आहे त्यांची आता तिकीट पण सुद्धा कापलेली होती, कारण की त्यांनी जेव्हा खासदारची तिकीट त्यांना दिली आणि त्यांच्या तिकीट या खासदार जेव्हा पक्षाने बनवलं त्याच्यानंतर गावागावामध्ये त्यांनी संपर्क नाही केला, त्यामुळे पक्षाने त्याची तिकीट रद्द केली आणि राजू पारवे म्हणजे बाहेरचे आलेले व्यक्तींना दिला। तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचं कसं, हेच आमचा एक महत्वाचा प्रश्न आहे साहेब की आम्ही फक्त मरमर करून संघटनेला वाढवण्याचं काम करतो। आम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरतोय, कामगारांचे फॉर्म भरतोय आणि कुठे कोणी गोरगरिबांना रुग्णाची सेवा लागली तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रेझेंट राहून आम्ही त्यांना मदत करतो आहे। तर फक्त साहेब आमची काय अपेक्षा आपल्याकडे आणि आमच्या आयुष्यामध्ये, माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एक 28 वर्षापासून मी काम करत आहे, तर शिवसेनेतर्फे आम्हाला एक विशेष कार्यकारी दंडाधिकारी पण सुद्धा भेटलं नाही। तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचं कसं होणार आहे, फक्त हात जोडून हेच विनंती आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपा, हेच माझी विनंती आहे। आज इथे सर्व उमेदवार बसलेले आहे साहेब, सर्व आपल्या हिशोबाने आपण जसं आम्हाला बोललं त्या हिशोबाने पूर्ण उमेदवार बसलेले आहे। तर यांना न्याय भेटलेला नाही तर आपण जेणेकरून एक न्याय मिळवून द्या आणि हीच आमची वाली अपेक्षा आहे की एक एक कार्यकर्ता, साहेब म्हणतात कार्यकर्त्याला जपा, कार्यकर्त्याला जपा आणि इथले जे नागपूरचे लोकल जे आपण पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत अख्खे बोकस आहे। इथे नागपूर शहरामध्ये शिवसेनेची शाखा नाही, ढंगाचे विभाग प्रमुख नाही, विधानसभा संघटक नाही आणि वरतून अशा लोकांना पद देऊन ठेवलेले आहे। तर कुठे ना कुठे शिवसेनेचं खच्चीकरण होत चाललं आहे। तर शिवसेनेला वाचवण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात यावी। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून सुद्धा शिवसैनिकांना मान सन्मान मिळालेला नाही। मी 1900 तारीख 21/12/87 पासून मी शिवसैनिक आहे सर। मी शेतकरी आत्महत्यांना कर्जमुक्तीसाठी नागपूर ते मुंबईपर्यंत 4 वेळा पदयात्रा केला। शिवसेनेचा प्रसार करण्यासाठी मी माझ्या परिवारासारखं जीवाचं रान केलं। मी माझ्या गोळ्यावर आणि माझे छातीवर लोकांनी बंदुका तुझ्या उतरल्या होत्या, तलवारी तुझ्या दाखवल्या आणि मला असे 2 सुटकेसा नोटाच्या 1000च्या बंडल करून हे भगवे कपडे काढ त्या परिवाराच्या मदत करीन अशा मला धमक्या सुद्धा मिळाल्या होत्या। पण मी स्वाभिमानाने आजपर्यंत जगलो। भगव्या कपड्यासाठी माझ्या 2 करोड रुपये दुकानाची माझी अशी तशी झालेली आहे सर। मी आज आत्महत्या करायच्या मार्गावर असताना सुद्धा मी शिवसेनेच्या स्वाभिमानाने, माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते फार मरायला, मी पैसे नसताना म्हणून मला इलेक्शन झाल्याची माझी इच्छा नव्हती। प्रवीण भाऊनी म्हणाला तू उभा हो, मी तुला पाठिंबा देतो, म्हणून मी इथं आज उभा होतो। पण माझी आज अपेक्षा होती की मला धनुष्यबाण भेटलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा स्वाभिमान राखण्यासाठी मी जीवाच्या रान करायला तयार आहे। पण माझ्या सर्व पाठिंबासाठी आणि महाराष्ट्राच्या शिवसैनिक जो आहे आज
आज सर्वांना आपल्या घराचे रान केलेलं आहे, कोणी आपली आत्महत्या केली आहे, कोणाच्या मर्डर झालेला आहे, कोणाला आपल्या बायकोचं मंगळसूत्र सुद्धा विकलं. मी पदयात्रा करताना मला सर्व हकीकत माहीत होती. हे शब्द म्हणून मी बाळासाहेब ठाकरेपर्यंत हे पोहोचवले होते. तेव्हा कुठे त्यांनी मला 20,000 एकर कर्जमाफी शेतकरीसाठी त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखून त्यावेळेस त्यांनी करून दिला होता. पण आता साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या शिवसैनिकाचा मान ठेवा, सर्वांना धनुष्य बाण द्या, नाही त्या शिवसेना बचाव यासाठी आम्ही जीवाचं बलिदान करू, पण आम्ही शिवसेना सोडणार नाही. शिंदे साहेब तुम्ही याचा लाज राखा. तुम्ही खरेखर तुम्हाला आनंद दिघे साहेबाची कसम है। प्रभाग क्रमांक 35 के प्रवीण बाल मुकुंद शर्मा ने स्पष्ट किया है कि ऐसे कार्यकर्ताओं की अनदेखी हो रही है जिन्होंने वर्षों तक बिना किसी स्वार्थ के पार्टी के लिए काम किया। उन्होंने मांग की है कि निष्ठावान कार्यकर्ताओं को न्याय मिले और संगठन में पारदर्शिता तथा सम्मान की परंपरा कायम की जाए।